शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना. तर कशा आहात तुम्ही? आजचा दिवस जे आहे ते रविवार आहे, त्याच्यामुळं आज काही टेन्शन नाही स्वयंपाकाचं. उशिरा स्वयंपाक असतं कारण मिस्टर उशिराच येतात. 2-2:30च्या पुढीत त्यांचं जेवण असतं कारण वसुली ते असती आणि बिझनेस असल्यामुळं संडेचं कसं सगळेजण घरी असतात, सगळ्यांचे जेवणं खावणं लवकर आवरते. पण म्हणजे इथं सगळं उलटं आहे. आम्हाला संडेचा दिवस तर दिवसभर माझा कामामध्ये जातो. तर सकाळीच मी असे आगावचे कामं जे आहे ते काढले होते. चिंच उन्हाला टाकली होती आणि अशी पिशवीमध्ये टाकत असते आणि मस्त चांगली दंदन आपटून घेतली. त्याच्यावरले दोरे वगैरे सगळे निघतात आणि फोडायला एकदम आपल्याला सोपी जाती. आणि वरचे जे दोरे असते ते काढायला खूप असे अवघड असते. आणि गहू कोणते जसं हरभरे वाळू घातले होते मी, तर ते पण वाळून मला भरून ठेवायचे येतं. कारण मी ते चक्कीहून डाळ काढून आणत नाही, कारण खूप पीठ होतं चक्कीमध्ये. 20-25 किलो हरभरे आहेत, तर 1-2 किलो तर पीठच निघतं. त्याच्यामुळे मी डाळ जे आहे ते घरीच करणार आहे आणि आता हे भरून ठेवणार आहे. जेव्हा टाईम भेटला तेव्हा करीन. तर चला, हरभरे पण भरून घेतले. तर जशी की चिंच आहे ती पण आपटून घेतलेली आहे. आणि जसं की आता हरभरे काढून लगेच मला गाद्या पण उन्हाला टाकायच्या. तर दरवर्षी जे आहेत तो उन्हाला गाद्या टाकून मी एकदा आपटून झाडून घेत असते. कारण आता तर नव्या गाद्या आणलेल्या आहेत, पण त्या जे गाद्या आहेत वर स्टोर रूममध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्या जे आहेत ते आता करायला टाकायच्यात. आणि त्याच्या बदली जे आहेत सिंगल गाद्या करून घ्यायच्यात, कारण कुणी आलं गेलं तर आपल्याला लागतात. त्या गाद्या खराब पण झाली, एकीकडे असे ते सगळे गोळे झालेले आहेत. तर चला, मला आज बाहेर टाकून उन्हाला टाकून आपटायच्या पण आहेत. तर थोडेसे तीळ पण ठुले होते उन्हाला, तर ते पण फटकून घेतले. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये जे आहे जे घरामध्ये साठवणीचं असतं धान्य, ते उन्हाला टाकणं फटकणं हे तर काम 2-3 महिने सरतच नाही. तर चला, आता गाद्या पण टाकून घेतलेल्या आहेत मी उन्हाला. जसं की म्हणजे हरभरे वगैरे पण सगळे भरलेले आहेत. आणि सकाळचे जे कामं आहे ते सकाळी पटकन सारले तर सारले, नाही तर टेरेसवर इतकं ऊन होतं की पुन्हा येऊ वाटत नाही. 10 वाजताच जे आहे ते मी सगळे कामं सारीत असते. तर चला, आता हरभरे वगैरे भरून ठेवले. तर खाली आले बॉटलमधलं तेल जे आहे ते संपून गेले. आणि जे ऑनलाईन बॉटल ऑर्डर केलं त्याचं सगळं वगैरे जे आहे ते खूप छान असं आलेलं आहे. आणि जे तेल आपण काढतो ते बिलकुलही असं खाली सांडत नाही. जसं की मला मसाल्याला कांदा भाजायचा होता, कारण आज आहे संडेचा दिवस आणि मिस्टर गेले आहेत नॉनव्हेज आणायला. तर तेल काढलेलं आहे. आणि जे आपण फोडणी देतो ना, जसं की आपल्या बाटलीला कास लागते, जसं की खाली पण तेल लागतं, सगळी बाटल अशी चिकट होती, तसं ह्याचं काही नाही. कारण जे वरचं बुच्चन आहे, जे टोपण आहे ना, त्याला अशी मस्त लांब स्प्रिंग अशी पुंगळी आलेली आहे. आणि त्याच्यानं जे तेल आपण टाकतो ते बिलकुलही खाली सांडत नाही ना, आपल्या खालची जागा चिकट होत नाही ना, बाटल पण चिकट होत नाही. खूप छान अशा बॉटल मला भेटलेल्या आहेत. पण तुम्हाला कशा वाटल्या काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, दुपारच्या जेवणामध्ये मस्त गावरान चिकनचा जे आहे आज बेत होता. कारण मटण जे आहे ते सारखंच मिस्टरला खूप आवडतं, त्याच्यामुळे मी आज म्हणलं मटण नको म्हणलं तर गावरान कोंबडं आणलं होतं, त्याचीच आज भाजी केलेली आहे. तर या तुम्ही पण सगळेजण दुपारचं मस्त जेवायला. आता उद्याच्यासाठी जे आहे ते भाजीला काय नव्हतं, कारण सोमवारचा दिवस आहे म्हणून थोडीशी मटकी, थोडीशी चवळी, थोडेसे जे आहेत ते चणे भिजवलेत. कारण सकाळी जे आहे ते मटकीचीच भाजी करायची आहे. आणि मोडं फुटायला मस्त ठुलेली आहे. आणि आता जे मला जतं आहेत की थोड्याशा पापड्या करायच्या आहेत, कारण आता मे महिना आहे. अशामध्ये खूप आबाळ यायला चाललं उचला ठेवा कशाला, म्हणून मी काय त्या पापड्या वगैरे काही केल्या नाही. पण मला जे आहेत आता तांदळाच्या कुरवड्या आणि थोड्याशा पापड्या घालायच्या. आणि संध्याकाळची जो टाईम आहे, आता मी 6 वाजले तर भरपूर अशी केसरी आंबे घरामध्ये आणले, तर रस पण जास्त कोणी खात नाही. तर चला, मी मला आता इथं आईस्क्रीम करा. तर मस्त मँगो जे आहे पूर्ण कट करून घेतला. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला जे जे ड्रायफ्रूट पाहिजे, जसं की मी टाकलं होतं अंजीर, बदाम, काजू, थोडेसे जे आहेत ते मखाने टाकले होते. आता तुम्हाला टाकायचं तर तुम्ही काही पण टाकू शकता, जसं तुम्हाला आवडतं तसं. मिरची पण टाकलं होतं आणि थोडीशी आपण सगळं मिक्सरमधून काढून मध्ये जे पोळ जे आहे गाबा जे आहे काढून घेतला. आणि त्याच्यामध्ये ग्रीन कलर मिक्स करून जे आहे त्याच्यामध्ये भरलेला आहे. लेकरांना वेगळं खायला खूप असं आवडतं. खूप छान जे आहे आता आईस्क्रीम जे आहे खूप छान बनलं होतं. संध्याकाळच्या टेस्ट करायला खूप आहे. आणि अशा पद्धतीनं ग्रीन कलर जे आहे ते आंब्याच्या कलरला खूप असं उठून आलेलं आहे. आणि आईस्क्रीम तुम्हाला कसं वाटलं काय नाही, रेसिपी कशी वाटली ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा.